नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी 24 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. बघा, 24 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जबरदस्त माहिती घेऊन आलो आहे. सर्वात मोठी खुशखबर बघा, ऑक्टोबर हप्ता वाटप. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला पैसे येणार. बघा, 3,000 रुपये बोनस देणार. बघा, 3,000 रुपये जे ते तुम्हाला लाडक्या बहिणींनो मिळणार आहेत. 3,000 रुपयांचा बोनस दिवाळीच्या निमित्ताने सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कधीपासून तुम्हाला हे पैसे जे ते द्यायला सुरुवात होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, त्याच्यानंतर पुढे महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ई-KYC बंद केली. बघा, ई-KYC जी ती बंद करण्यात आलेली आहे. आत्ताच आपण जर पाहिलं तर पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या लागत आहेत आणि त्या निमित्ताने सरकारने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींसाठीची जी काही ई-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, तर ती ई-KYC प्रक्रिया आता तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपात ही प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे, बंद करण्यात आलेली आहे. आता बघा, त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती आपण महत्त्वाची पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, जर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. 3,000 रुपयांचा बोनस तुम्हाला मिळणार आहे. ती माहिती तुम्हाला पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे. जर तुम्ही अपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं. एक लाईक करून टाका सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात काय, तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो पाहू शकता. बघा, महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या लाभार्थी जेवढ्या महिलांना पैसे मिळत होते तेवढ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काय बातमी आहे? बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आलेली आहे. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये, म्हणजेच याच महिन्यामध्ये, ऑक्टोबर अजून संपलेला नाही आहे, याच महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे दिवाळीच्या अगोदर, बरोबर आहे. आता दिवाळीच्या अगोदर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑक्टोबरचा हप्ता किती महिलांना पाहिजे बरं, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजे ऑक्टोबरचा हप्ता हा पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे, ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे. लाडक्या बहिणींनो, बघा, मी तुम्हाला जेव्हा केव्हा सांगितलेलं आहे की तुम्हाला आता पैसे मिळणार, त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. मी नेहमीच तुम्हाला खरी माहिती देत असतो. कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही, दिली जात नव्हती आणि दिली जाणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नेहमीच आपल्या चॅनलवर खरीच माहिती मी तुम्हाला देत असतो आणि देत राहणार आहे. तर बघा, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळणार आहे. तुमच्या खात्यामध्ये महिला भगिनींनो, लाडक्या बहिणींनो 1,500 रुपये जमा होतील. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती. बघा, सर्व लाडक्या बहिणींनो, पैसे कोणालाही नको असतात का, तर तुम्हाला ते आता पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. बघा, ते 1,500 रुपये कधीपासून सुरू होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती अपडेट समोर आली आहे. खरं तर लाडक्या बहिणींना अलीकडे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला आहे. आत्ताच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला, बरोबर आहे. सर्वांना मिळाला आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात वर्ग झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा सप्टेंबरचा हप्ता आता ऑक्टोबरमध्ये मिळाला, म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता नक्कीच नोव्हेंबरमध्ये मिळणार.
नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे का सर, अशा पद्धतीच्या कमेंट बॉक्समध्ये महिला भगिनींच्या होत्या. मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचत असतो. सर्व लाडक्या बहिणींना मी नेहमीच सांगत असतो, आपला एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला खरी माहिती मिळते आणि तुमच्या कमेंट मी वाचत असतो. तुमचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करत असतो. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा एकमेव हेतू असतो. बघा, तुम्हाला यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही. तुम्हाला पैसे मिळावे, तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सुरूच राहावे, म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी बघा EKYCच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं. EKYCचा लाईव्ह व्हिडिओ देईल, तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल. म्हणून बहुतेक महिलांची KYC झालेली आहे. ज्यांची झालेली नाही आहे त्यांना काय करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं. आता बघा, किती महिलांची KYC झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस. किती महिलांची KYC झाली? ज्यांची KYC झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये KYC झालेली किंवा हो लिहून पाठवा, म्हणजे आपल्याला समजून जाईल की तुमची KYC झालेली आहे. बघा, तुम्हाला जी काही मदत असेल, तुमचे पैसे जे आहेत ते सरकार तुम्हाला पैसे देत आहे, ते पैसे तुम्हाला मिळत राहावेत याच्यासाठी जी काही हवी तेवढी मदत मी तुम्हाला करत असतो. योग्य ते मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो. त्याच्यामुळे बघा, आता ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळणार का, असा प्रश्न महिला भगिनींनी विचारलेला होता. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की बघा, लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे की ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार नाही. नोव्हेंबर महिना उजाडणार नाही आहे तुम्हाला. बघा, ती म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये नाही तर या महिन्यातच जमा होईल अशी शक्यता आहे. बघा, आत्ताच जी काय आलेली अपडेट आहे त्या आलेल्या अपडेटनुसार तुमचा जो काय ऑक्टोबरचा हप्ता आहे तो तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. आता हा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला कधीपर्यंत मिळेल, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, त्याबाबत तुम्हाला अधिकची माहिती आपल्या चॅनल देत आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सगळे व्हिडिओ मी प्रोव्हाइड करत असतो. ज्या वेळेसपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होते ते पण मी तुम्हाला सांगत असतो. आजपासून पैसे येतील तर त्या दिवसापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होत असते. नेहमी सगळ्या बारीक बारीक अपडेट पण मी तुम्हाला देत असतो आपल्या चॅनलवर, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना ही गेले शिंदे सरकारने सुरू केलेली योजना आहे आणि एक महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो. जेवढ्या महिला पात्र असतात तेवढ्या महिलांना 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो दिला जातो. सरकारने 2100 रुपये देण्याचं सांगितलेलं होतं, पण अजून 2100च्या संदर्भात निर्णय घेतलेला नाही आहे. बरोबर आहे, सगळं काही तुम्हाला सांगतोय. अर्थात एका वर्षात पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून 18,000 रुपयांचा जो काही लाभ आहे तो वर्ग करण्यात येत आहे. आता या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 15 हप्ते वर्ग करण्यात आलेत. बघा, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 15 हप्ते तुम्हाला मिळाले आहेत. सर्व महिलांना 15 हप्ते मिळालेले आहेत का? महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा 16वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. बघा, 16वा हप्ता जो आहे तो पण तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. बघा, मिळण्याची शक्यता तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. ज्या दिवशी तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल मी तुम्हाला ऑफिशियली त्या आपल्या चॅनलवर, बघा आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. आपल्या चॅनलवर मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्याबाबत अजिबात काळजी करायची नाही. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यात या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा जो काही लाभ आहे तो दिला जाईल. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला चांगलं यश मिळालं आहे आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाऊ शकते. बघा, आत्ताच आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या अगोदर तुम्हाला 1500 रुपये दिले. त्याचबरोबर आता दिवाळी संपते, दिवाळी झालेली आहे, 1500 रुपये तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आहेत, ठीक आहे. आता बघा, आपण जर पाहिलं तर मागे महायुतीला मोठं यश मिळालं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये पण चांगलं यश मिळावं म्हणून मोठी भेट दिली जाऊ शकते. राज्य शासनाकडून पुढील आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी शासनाकडून 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना 15 दिवस अतिरिक्त मुदतही देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने EKYCची जी काही प्रक्रिया आहे ती स्थगित केलेली आहे. EKYC जी आहे ती बंद केलेली आहे. सर्वांनी लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनो, EKYC तुम्हाला सध्या तरी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण EKYC आता सध्या बंद केलेली आहे. मग भरपूर महिलांचा प्रश्न असेल, दादा सर आम्ही KYC केलेलं नाही, आमचे पैसे बंद होतील का? कारण बघा, 15 ऑक्टोबरला ज्यावेळेस आचारसंहिता लागली होती विधानसभेची त्यावेळेस अर्ज बंद केले. त्या दिवसापासून आज तागायत अर्ज जे ते सुरू झालेले नाही आहेत. बरोबर आहे, लाडक्या बहिणींना नव्याने अर्ज करता येत नाही. पण मग आता EKYC जी ती बंद करण्यात आली ती आता याच्यापुढे सुरू होईल का? तर हो, EKYC तुम्हाला प्रत्येक वर्षी करावी लागणार आहे. त्याचा GR शासनाने काढलेला आहे. फक्त ही तात्पुरत्या स्वरूपात EKYC थांबवलेली आहे, ठीक आहे. सगळं काही क्लिअर झालं. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना हा जो काही व्हिडिओ तो शेअर करा. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.